नमस्कार, BMPGK मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक आहे विज्ञानावर आधारित 50 MCQ प्रश्न। पण त्या अगोदर तुम्हाला एक 2 मिनिटांमध्ये तुम्हाला थोडीशी माहिती सांगते। जी माहिती मला सारखे व्हॉट्सअपवरती मेसेज येत आहे की मॅडम आम्हाला MPSC जी परीक्षा घेणार आहेत तलाठी ग्राम महसूल अधिकारी त्याबद्दल थोडीशी माहिती द्या, कारण आम्हाला माहीत नाही। पण तुम्हाला सांगते व्हॉट्सअपवरती सर्वांना उत्तर देणं शक्य होत नाही, म्हणूनच व्हिडिओमध्ये थोडेसे 1-2 सेकंदामध्ये तुम्हाला ही माहिती सांगणार आहेत। MPSCकडे जी परीक्षा वळालेली आहे तलाठी म्हणजे ग्राम महसूल अधिकारी, यामध्ये आता 2 टप्पे असणार आहे परीक्षेचे, एक प्रिलिम्स आणि दुसरा मेन्स। आता प्रिलिम्सचा तुम्हाला मी सिलेबस सांगते। प्रश्न आहे 100, मार्क्स आहे 100 आणि 1 तास वेळ असणार आहे या पेपरला, जी 25 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहेत। आणि 100 प्रश्न कसे आहेत मग त्याबद्दल विषय तुम्हाला सांगते। इतिहासावर 10 प्रश्न येणार आहेत, भूगोलावर 10 प्रश्न, अर्थव्यवस्था 15 प्रश्न, राज्यशास्त्र 15 प्रश्न, अंकगणित 10 प्रश्न, बुद्धिमत्ता 10 प्रश्न आणि सामान्य विज्ञान 15 प्रश्न आणि चालू घडामोडी 15 प्रश्न। 100 प्रश्न 100 गुणाला असणार आहेत, वेळ 1 तास असणार आहेत। व्हॉट्सअपवरती संपर्क करू नका। मेन्स हा आहे प्रिलिमचा सिलेबस। मेन्ससाठी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओवरती कमेंट करायची आहे की आम्हाला मेन्सची माहिती द्या, मेन्सचा सिलेबस द्या, तर तोही तुम्हाला भेटेल। अगोदर तुम्हाला प्रिलिमचा अभ्यास करायचा आहे, प्रिलिमची माहिती दिलेली आहे आणि या सर्व विषयांची आपल्याकडे 5000 प्रश्नांची PDF आहे, ती फक्त 99 रुपयाला आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सारखं यूट्यूबवरती कमेंट करू नका की PDF पाठवा, PDF पाठवा। तुम्हाला यूट्यूबवरती कशी PDF पाठवणार आम्ही, तुम्ही सांगा बरं। व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे ना आपल्या इथं 70 57 69 78 08, यावरती संपर्क करा। तुम्हाला यावरती संपर्क केल्यानंतर PDF भेटणार आहेत। व्हॉट्सअपवरती कशी द्यायची, हा आहे प्रिलिमचा सिलेबस। बुद्धिमत्ता आपलं मराठी आणि इंग्लिश ग्रामर हे जे 2 विषय आहेत हे मेन्समध्ये आहेत, त्याचा सिलेबस आपण उद्या मी तुम्हाला सांगणार आहेत। आणि मेन्सचा जर सिलेबस पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। प्रिलिमचा जर सिलेबस समजला असेल तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि मेन्ससाठी कमेंट नक्की करा। पुढचा पहिला प्रश्न आहे आपला, इन्सुलिन हार्मोन कोणत्या ग्रंथीतून स्रवते? उत्तर जर माहीत असेल तर 3 सेकंदामध्ये कमेंट करायचं आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक B, स्वादुपिंड म्हणजे इन्सुलिन हार्मोन या ग्रंथीतून स्रावत असते। पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, स्टेप्स। कोणते? पर्याय क्रमांक A योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, डोळ्याच्या कोणत्या भागावर प्रतिमा तयार होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, रेटिना। कोणतं? रेटिना आहे डोळ्याच्या प्रतिमेवर तयार होत असते। पुढचा प्रश्न, मलेरिया कोणत्या परजीवीमुळे होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, प्लाझ्मोडियम। पुढचा प्रश्न, एड्स हा रोग कशामुळे होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, विषाणू शिवमुळे होतो। पुढचा प्रश्न, कोणत्या रक्तगटाला सार्वत्रिक दाता म्हणतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, O निगेटिव्हला। पुढचा प्रश्न, सार्वत्रिक ग्रहिता रक्तगट कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, AB पॉझिटिव्ह। पुढचा प्रश्न, ओझोन थर मुख्यतः कोणत्या स्तरावर असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, स्ट्रॅटोस्फियर हा ओझोन थर मुख्यतः या स्तरावर असतो। पुढचा प्रश्न आहे, LPG मध्ये मुख्यतः कोणते वायू असतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, प्रोपेन व ब्युटेन। लक्षात असू द्या, विज्ञान या टॉपिकवरती आपण 50 MCQ पुढचे जे प्रश्न आहेत ते घेत आहोत। व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रोजच्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सर्व मित्रांना फॉलो करायला सांगा। रोज सकाळी 9 वाजता हा आपला व्हिडिओ अपलोड होत असतो, वेगवेगळी माहिती तुमच्यासमोर देण्यासाठी। पुढचा प्रश्न आहे, CNGचे पूर्ण रूप काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, कॉम्प्रेस नॅचरल गॅस म्हणजे CNGचे पूर्ण रूप आहेत। पुढचा प्रश्न, हिऱ्याचा मुख्य घटक कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, कार्बन। पुढचा प्रश्न, आम्लाची चव कशी असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, आंबट। पुढचा प्रश्न आहे, लाल लिटमस निळा कोणत्या द्रावणात असतो किंवा कोणत्या द्रावणात होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B,
क्षारमध्ये. पुढचा प्रश्न, पोटातील आम्ल कोणते असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हायड्रोक्लोरिक आम्ल असतात. पुढचा प्रश्न, विद्युत बल्बचा फिलामेंट कोणत्या धातूचा असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, टंगस्टन. पुढचा प्रश्न, ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजतात? याचं उत्तर कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे. ऑप्शन आहे तुमच्या सर्वांसाठी ए पास्कल, बी डेसिबल, सी न्यूटन, डी जूल. या चारपैकी योग्य उत्तर कमेंट करून नक्की सांगा. पुढचा प्रश्न, भूकंपाची तीव्रता कोणत्या स्केलवर मोजतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रिक्टर. पुढचा प्रश्न, बारोमीटरचा उपयोग कशासाठी होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वायुदाबावर. पुढचा प्रश्न, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे. हे नॉर्मल प्रश्न आहेत, हे तुमच्या लक्षात असायलाच हवेत. नोट करून घ्या. नोट करायचं जीवर येत असेल, कंटाळा येत असेल तर आपल्याकडे या सर्व प्रश्नांची PDF आहेत, उपलब्ध करून दिल्या जाईल. तुम्हाला स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क साधायचा आहे. पुढचा प्रश्न, चेचक लसीचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, एडवर्ड जेनर यांनी चेचक लसीचा शोध लावला होता. पुढचा प्रश्न, मानवाच्या शरीरात सर्वाधिक प्रमाणात कोणता धातू आढळतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कॅल्शियम हा धातू आढळत असतो. पुढचा प्रश्न, इलेक्ट्रॉनचा विद्युत भार कसा असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऋण हा असतो. पुढचा प्रश्न, पाण्याचा उकळण्याचा बिंदू म्हणजे सामान्य दाबाखाली किती असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 100 सेल्सिअसमध्ये असतो. पुढचा प्रश्न, व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बेरी हा रोग व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे होत असतो. पुढचा प्रश्न, व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे कोणता रोग होत असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रात आंधळेपणा. पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, थायरॉइड. पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील लाल रक्तपेशींचे आयुष्य किती दिवसांचे असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 120 दिवसांचे असते. पुढचा प्रश्न, श्वसनासाठी आवश्यक वायू कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ऑक्सिजन हा आहे. पुढचा प्रश्न, पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी कोणता वायू वापरला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नायट्रोजन हा वायू वापरला जातो. पुढचा प्रश्न, हसविणारा वायू लाउटिंग गॅस कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नायट्रस ऑक्साईड. पुढचा प्रश्न, वनस्पतींची पेशीभक्तींचा मुख्य घटक कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सेल्युलोज. पुढचा प्रश्न, पानांचा हिरवा रंग कोणामुळे असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, क्लोरोफिल यामुळे पानांचा हिरवा रंग असतो. पुढचा प्रश्न, मानवी शरीरात रक्त शुद्ध करण्याचे कार्य कोणता अवयव करतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मूत्रपिंड हा करत असतो. पुढचा प्रश्न, सर्वात कठीण खनिज कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हिरा हा आहे. पुढचा प्रश्न, तांब्याचे रासायनिक चिन्ह काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, Cu हा तांब्याचे रासायनिक चिन्ह आहेत. पुढचा प्रश्न, लोखंडाचे रासायनिक चिन्ह काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, Fe आहेत. पुढचा प्रश्न, चांदीचे रासायनिक चिन्ह काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, Ag हे आहेत. पुढचा प्रश्न, सोन्याचे रासायनिक चिन्ह काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, Au हे आहेत. पुढचा प्रश्न, विद्युत बल्बचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एडिसन यांनी विद्युत बल्बचा शोध लावला होता. पुढचा प्रश्न, टेलिफोनचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ग्राहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला होता. कोणी? ग्राहम बेलनी. पुढचा प्रश्न, गुरुत्वाकर्षणाचा नियम कोणी मांडला?
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, न्यूटन यांनी मांडला होता. पुढचा प्रश्न, विद्युत चुंबकीय प्रेरणांचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फॅराडे यांनी लावला होता. पुढचा प्रश्न, ओहमचा नियम कोणाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विद्युतशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, एसआय पद्धतीत बलाचे एकक कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, न्यूटन हे आहेत. पुढचा प्रश्न, ऊर्जेचे एसआय एकक कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जूल हे आहेत. पुढचा प्रश्न, शक्तीचे एसआय एकक कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वॅट हे आहेत. पुढचा प्रश्न, दाबाचे एसआय एकक कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पास्कल हे आहेत. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, सामान्य वातावरणीय दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बॅरोमीटर हे वापरले जाते. हे होते विज्ञान या विषयावर आधारित 50 MCQ प्रश्न. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा एकदा सांगते, प्रिलिम्सचं तुम्हाला सिलेबस दिलेला आहे, त्यानुसार अभ्यास करा. परीक्षा ही MPSC घेणार आहेत आणि परीक्षा ही टफच असणार आहेत, कारण तुम्हाला एका तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हेही 20 मार्काला 20 प्रश्न येणार आहेत. त्यामुळे परीक्षा अभ्यास नियोजन करून करा. PDF साठी व्हॉट्सअपवर संपर्क दिलेला आहे, त्यावरती संपर्क नक्की साधा. रोज सकाळी 9 वाजता आपला व्हिडिओ येत असतो, तो लवकरात लवकर बघा, म्हणजे तुम्हाला पुढचे नियोजन करता येईल. आणि तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं फेसबुक पेज ही आहे मराठी GK म्हणून, त्यालाही फॉलो नक्की करा. इथेच थांबूया. धन्यवाद.